कुणी आहे का घरात? अगं बाई या. नमस्कार जेजे. नमस्कार. अगं बाई जावई बापू, या 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 या. काय घराची आठवण झाली वाटतं आमच्या? नाही, जसं गेलाय तसं इकडं आलाच नाही म्हणून म्हणलं. तर तुमची जणू इच्छाच होती ना आम्ही इथून राहावी म्हणून. एवढंच होतं तर बोलायचं ना आम्ही इथून राहावं म्हणून. एका शब्दाने तरी बोलला का मग? हा भैया तसं नाही, मी आपलं सहजच म्हणलं. आता एवढा मोठा हक्काचा बंगला सोडून तुम्ही इथं कशाला राहायचं सांगा बरं. लेविट, आमचे बाचेसाहेब कुठे आहेत? कोण? शिंबावय? हा ते तर सुट्ट्या लई एन्जॉय करायला लागल्यात. तुम्हाला सांगती, जसे इकडे आलेत का नाही तसं तुमचं आणि तुमच्या बंगल्याचं नाव बी काढलेलं नाही. एवढं रमलेत तर इथं. हो अजिंक्य आणि शीतलचा तर लईच लळा लागलाय बघा त्यांना. आम्ही विचारलं आमचे बाचेसाहेब कुठे आहेत, वेअर इज ही? ते अजिंक्य मामांसोबत पवायला गेल्यात हिरीव. काय विहिरीवर? ते बोलले तुम्ही पाठवलं? अहो काय मामी, त्यांचं वय काय आणि तुम्ही लगेचच पाठवलं त्यांना? अहो हिरीवर पाहणं म्हणजे किती डेंजरस गोष्ट असते माहितीये का तुम्हाला? त्यांना तर पवायला पण येत नाही. बाव भैया, एवढं दंगा कराय काय झालं? हा अजिंक्य आहेत की त्यांच्या सोबत, ते घेतील काळजी. घेतील काळजी म्हणजे मामी तुम्ही पाठवलंच का बरं? हा अहो एकुलतं एक पोरग आहे ती आणि त्यांचे आजोबा दौंडचे माजी आमदार आहेत. उगाच पाठवलं आम्ही त्यांना इथं. तुम्हाला माहितीये ना ताईसाहेबांचा राग कसा आहे ते. हा इथे राहून काहीतरी डोक्याला ताप होण्यापेक्षा आम्ही त्यांना घरी घेऊन जातो. कुठल्या एरियावर गेलेत ते? मधुमामांच्या रानातले हिरो गेले असतील म्हणजे ती बी कन्फर्म माहित नाही का? तर राहून काहीतरी डोक्याला ताप होण्यापेक्षा काहीतरी. अगं बाई शितले, यांनी तर माझा जीव अजूनच घाबरा केला बाई. अगं त्या पोपटाला जर काही झालं का नाही तर ही राक्षसीन आपल्याला उभं खाईल. तू अजिंक्यला फोन लाव की. वय वय मामी, तुम्ही शांत व्हा. फोन आतमध्ये लावते मी. जर बाई लवकर. वाह सिम्बा, क्या स्विमिंग किया है तुमने, माहिती है का? एकदम भारी, एकदम कडक किया है. तुम्ही हिंदी का बोलता? ते आपण गाव लेवलचा माणूसच नाही ना, एकदम राष्ट्रीय स्तर. दिल्लीत जाऊन संसदेत प्रश्न मांडायला हिंदी यायलाच हवं. वाह वाह, बघे शेंबड्या कसलं हुशार आहे. वा सिम्बा. अरे सिम्बा, या आमच्या गावातल्या पोरांना संसद सोडा, ग्रामपंचायत पण साधी माहित नसत. पण तुम्ही एकदम ब्रिलियंट, एकदम हुशार, ऑलराऊंडर. बरं का सिम्बा, त्या पोरं एवढ्या वर्ष झालं पोहत्यात तरी एवढं त्यांना भारी स्विमिंग जमत नाही. असलं स्विमिंग तुम्ही कडक करताय. मला ती जमलं नाही तर 10 वर्ष झालं. आमचं काम असंच असतंय, केलं तर भारीच. नाद नाही करायचा. आम्ही तर समुद्रात पण पोहू शकतो. काय सांगताय? समुद्रात? तुमच्या दौंडला काय समुद्र आहे काय? असलं तरी आमचे आजोबा आणतील. लाद नाही करायचा. समुद्र आणाय बसले. बघा बघा, असा थाट पाहिजे. नाहीतर आमच्या बापूंना जर म्हणलं समुद्र आणा तर बादली घेऊन येतील पाण्याची, त्यात मीठ टाकतील आणि म्हणतील हा गे समुद्र. नाही पण मानलं राव सिम्बा तुम्हाला. बघ आज्या, असं जमलं पाहिजे. नीट बोलवा, आमचे मामा आहेत ते. सिम्बा चुकलं माझं. सॉरी. काय अजिंक्य फौजी? अंगाशी गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट.
अरे कसला इंग्लिश बोलतोय आई शपथ, कसलं भारी इंग्लिश बोलताय सिम्बा तुम्ही. सगळं जमतंय की तुम्हाला. नाहीतर ही आमची पोरं गावात बघ 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 कसलं इंग्लिश बोलतात भारी. तुला साधं मराठी बी सरळ बोला येईना. शिक जरा. नाही पण सिम्बा खरंच ग्रेट. नाहीतर इंग्लिश मिडियमची पोरं स्कॉलर असतातच. काय पण बोलतोय रावल्या. ए रावल्या, तो इंग्लिश वाला म्हणून त्याला इतकं गोळपणे लावतो सर. त्याच्या माग माग करतोय सर का. आपण झेडपीच आहे. झेडपीची काय इज्जत आहे का नाही. लका तू विसरलेस ना, तू पण झेडपी मध्ये शिकलायस की. झेडपीवर न काय म्हणायचं नाही काय. हा तू नुसतं म्हण आणि त्या सिंबाला भाऊ दे, आम्हाला नको देऊ. नाही बाबा वय झेडपी शाळा तुमच्यामुळे चालू आहेत. ते मास्तरांचा पगार बी बस. फौजी तुमचं काय नाही हो. तुम्हाला कुठं काय आम्ही बोलतोय. पण ते राहुलला पार्टी बदलताय ना. राहुल, तुम्ही जर आमच्या पार्टीत आला तर आम्ही तुम्हाला चांगली पोस्ट देऊ. होय का. येऊ की तुमच्या पार्टीत आम्ही. हा बोल की शितले. होय हो, कुठे आहे तुम्ही? हे काय विहिरीवरच आहे. हा अजून हिर. अहो तुम्हाला काय कळतं का नाही? अहो एक फोन करायला काय झालं तुम्हाला? मला सांगा, सिम्बा नीट आहेत ना? तुम्ही त्यांना नीट सांभाळताय ना? अगं 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 हो 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 एवढी का फायरिंग करायला लागली? काय झालं? मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या आधी. सिम्बा नीट आहेत ना? अगं होय हाय. एक मिनिट सिम्बा बोलतात. मामी, आम्ही खूप मजा केली. खूप स्विमिंग केलं. वा, अरे वा वा वा, मस्तच मस्तच. मामांना फोन द्या की. हा काय? पहिल्यांदा घरी या. अहो त्यांना लई भूक लागली असेल. तुम्हाला माहित आहे ना, सकाळी त्यांनी दूध बी पिलं नाही. अगं पण ते असे काय बोललेच नाहीत भूक लागली म्हणून. अहो लहान आहेत ते, त्यांना नाही कळत. आता त्यांना एकदमच लई भूक लागली आणि तुमच्याकडे काय तर मागितलं तर काय देणार तुम्ही त्यांना? ढेकळं? अहो हे बघा, त्यांनी कालच्या सारखी रडायला सुरुवात केली ना तर तिकडे तुमची पळताभुई थोडी होईल बर का. नाही 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 आलोच घरी चालू. हा बरोबर आहे तुझं. चल ठेवतो. काय बाई माणूस आहे. सिम्बा चला आपण घरी जाऊया. ए चला रे, आपण पण माळावर क्रिकेट खेळायला जाऊ. हा हा. मामा हे कुठे चाललेत? ते क्रिकेट खेळायला चाललेत. आम्हाला पण जायचंय क्रिकेट खेळायला. अहो नाही नाही नाही. अहो मग आम्ही चिडतील घरी. सिम्बा चला आपण घरी जाऊ. ते आमच्यावर कधी चांगले होत नाहीत. मी घरी गेलो बोलतो त्यांच्याशी. आता आपण क्रिकेट खेळायला जाऊया. अहो पण तुम्ही आता दमला असाल ना. हा भूक लागली ना तुम्हाला. पाहून दमला की नाही तुम्ही? हा चला. पण आता आम्हाला क्रिकेटच खेळायचंय. अहो आपण नंतर खेळू की. नाही अहो सिम्बा ऐका माझं. अहो आपण नंतर खेळू. बघा ऊन किती बघा. आपण आता घरी जाऊ. चला चल चल. रडायला लागलो. शांत हो की. अहो आजार तो बोंगा पहिला बंद कर. डोकं उठतंय. गप की बाबा. बर रडू नका तुम्ही. आपण जाऊ खेळायला. चला चला चला. मला काही कसलं लगेच पलटतोय. लावली का नीट? मग चला चालू करू. हे काय काय म्हणजे माहित नाही तुम्हाला? मग कसला क्रिकेट खेळलाय तुम्ही? आम्ही इंटरनॅशनल खेळले. त्यात असलं काय नसतंय. हा तेच, हे इंटरनॅशनल पेक्षा भारी आहे. याला स्टंप म्हणतात. असले स्टंप? झेडपी झेडपीच्या असत असते.
एक तर दगड नाही तर टायर. आमचा क्रिकेट लय भारी असतोय. या दगडांवर कुठं काय आउट झालेलं कसं कळणार? आणि तुमचा अंपायर कुठे, तो कसा आउट देणार? अंपायर बी आम्हीच आणि प्लेअर बी आम्हीच. आम्हाला कळतंय कसं आउट होतं. पण कसं? विश्वास. झेडपीच्या पोरांचा एकमेकांवर लय विश्वास असतोय. तुला खेळायचं असलं तर काय, नाहीतर नको खेळूस. हा बरोबर बरोबर. ए तू नाही म्हणायचं, तुम्ही म्हणायचं. बॉलिंग टाक मला. बॅट आमची, बॉल आमचा, आणि तू पहिला खेळणार रे. गप जा तिकडे फिल्डिंग कर. आज्या, त्या भैयाच्या भाच्याला आपल्या गावातली पोरं याड लावणार आहेत. कर बाबा. अरे ती बघ की, त्याला पाक बंडावून सोडलाय पोरांनी. अरे की बाबा नीट बोल. तुझं त्यांच्या घरातली दावा टोकतेला आमच्यावर. साधी भानगड आहे ती. खेळू त्याला काय खेळायचे तर सुट्टीचा फालुदा करून ठेवलाय त्यानं. शिकले काय ग, काय झाले? अहो जीजी मला सिम्बांची लई काळजी वाटते बघा. अगं मग आता एवढी कशाला काळजी करायला लागलीस तू? अहो कवाची गेल्यात दोघं बाहेर, अजून घरला आले नाहीत. आता हे ना फोन करते तर फोन बी लागना झालाय. हो असू दे, तू नग काळजी करूस. हे बघ, आज्या राहुल्या समधी पोर आहेत ना तुझ्या संग, मग काय नाही होत. होय जीजी, पण सिम्बांची जबाबदारी आता आपल्यावर आहे म्हणून काळजी वाटते, बाकी काय नाही. शिकले, तुला खरं सांगू परी, तुला काय झालंय ते. तू आता आई होणार म्हटल्यावर तुला असं वाटणारच ग, साहजिकच आहे. जीजी अहो त्याचा काय संबंध? असंच असतंय, मी सांगते ते ऐक. हे बघ, आई होणार म्हणल्यावर तुझ्या जसा बदल झालाय की नाही, अगं तसाच बदल आज्याच्यात पण होईलच की. तू बा होणार आहे, शेवटी बाला पण काहीच असतेच की ग. मला तर नाही वाटत असं. का असं का बोलतेस तू? जीजी मग नाहीतर काय, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. हाय नव, मग झालं तर. माझा पण माझ्या नातावर तसाच विश्वास आहे बघ. अहो जीजी माझं बोलणं पूर्ण ऐकून तर घ्या तुम्ही. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की ते काय ना काय तर गुळ घालून ठेवतील बघा. जीजी ते जरी तुमचे नातू असले तरी मी माझ्या नवऱ्याला चांगली ओळखून आहे. अगं असं कसं बोलतेस पुरी तू? बघा तुम्ही, उगाच नाही बोलत मी. और आसमान में बादल छा रहे हैं, बड़े रोमांचक मूड पे आ गई है मैच. कौन जीतेगा ये बताना बहुत ही मुश्किल हो चुका है. अजिंक्य शिंदे कौन जीतेगा ऐसा आपको लगता है? मला नाही माहित. अजिंक्य बोल रहे हैं मला माहित नहीं, उसको भी बहुत टेंशन आ चुका है. जेडपी और इंग्लिश मीडियम के बीच मैच चल रही है और बड़े ही तेज बॉलर सिम्बा और इतने फास्ट है. आता तुमचं तुम्हीच बघा कितने फास्ट है. और सिम्बा के सामने है सूरज, मतलब हमारे चांदौड़ी का सूरजा. सूरज को देखकर मुझे ऐसा लग रहा है कि वो बहुत ही घबरा चुके हैं बॉलर को. अरे आया सिम्बा आया. लेकिन ऐसा भी हो सकता है कि सूरज भी छकड़ा मार सकता है. छोटा फटाका बड़ा धमाका. और ये पड़ते हुए सिम्बा. और ये विकेट, क्या बेहतरीन बॉलिंग. और इसके साथ सिम्बा सेलिब्रेशन करते हुए, और इस विकेट के साथ जेडपी की बैटिंग भी खत्म हो गई. मिलते हैं छोटे से ब्रेक के बाद. लय मोठा प्रवास लावून नाचायला लागलाय बघ ह्यो. त्याची विकेट काढलीच पाहिजे आपल्याला. आपल्या झेडपीच्या इज्जतीचा सवाल आहे. वय पहिल्याच बॉलर बघ दांडके काढतो, मग बघच बुमरा. और मैच में बहुत रंग आ चुका है. और क्या देख रहा हूँ मैं, अब बैटिंग को आ रहे हैं खुद सिम्बा. अब देखते हैं कि वो भी बैट से कुछ कमाल कर पाएंगे या नहीं. काय नाही कमाल बिमाल, पहिल्याच बॉलला घरी पाठवतो बघ. बॉल टाकून तर बघ, मी घरला जातो का बॉल बाउंड्रीच्या बाहेर. ते बघ बघ तुझ बघ. राहुल्या, सिम्बा पण टचिंग द्यायला लागला की त्यांना.
और ये दोनों प्लेयर एकमेका को टशन देते हुए देखना ये है अब सिम्बा कुछ कर पाएंगे या नहीं। मुझे ऐसा लगता है पहली बॉल में छक्का लगेगा और बॉलिंग के लिए सुरजा तांदवडी का सुरजा भांडणं करायची नाहीतर 1 कोटी दंड मिळेल। बॉलर की हालत बहुत ही खराब है, फील्डर की उससे भी बहुत खराब है, लेकिन सिम्बा सबको मार रहा है। या देखो फोर। और ये क्या, सिम्बा सबको फोड़ रहा है, सबकी धुलाई कर रहा है। हॅलो. हा बोल की. अहो तुम्ही कुठे आहे? एवढा वेळ लागतोय परत यायला? अगं ही पोरं म्हणली क्रिकेट खेळायला जाऊया आणि तुमचे सिम्बा पण म्हणले जाऊया म्हणून आलो इकडं. मला तर ना काय बी कळत नाही बघा. अहो घरी यायचं की सरळ. आता मी काय केलं जाऊ? मी जाऊया म्हणत होतो, त्यानं कुठं ऐकलंय माझं? अहो त्यांना कळत नाही, ते लहान आहेत, तुम्ही बी लहान आहे व्हय? अहो एक तर त्यांनी सकाळपासून काही खाल्लं नाही, दमले असतील, चक्कर बिक्कर आली तर कुठं बसता? अगं नाही काय होणार. हं? तुला माहितीये का मस्त बॅटिंग करतात ते. हे बघा मला उगाच उगाच कौतुक सांगू नका तुम्ही. तुम्हाला माहितीये का इथं काय झालं ते? अहो भैया आलते, दंगा करून गेलेत, म्हणले ते एकुलते एक आहेत, कशाला पाठवलं हिरो पवाय. काय झालं तर आपण काय करणार हो? आता हे कधी झालं? झालं मग अशी. मला वाटलं याल तुम्ही म्हणून मी काय बोलले नाही. बरोबर. अगं नको काळजी करू, माझा करतात पोरं माहितीये का, एन्जॉय करतात, करू दे की त्यांना. तर काय बी कळत नाही बघा. तिथले तू जरा खान नका येशील का? माझा विश्वास नाही का तुझा? बिनगोर राह तू. हा आलो आम्ही घरीच, नको काळजी करू. चल ठेवतो. रोक 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 रोक, अब मैं बॉलिंग करूंगा. इधर माइक. सिम्बा पहिल्या बॉल विकेट आहे. हा आउट झालं की सगळं अशीच म्हणतात फास्ट बॉल होता. ए बारके पडून काय टाकतोस? मला आउट करून दाखव की. हा ये मैदानात दाखवतो. ये 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 सिम्बा बॉल गेला इकडं. बॅट द्या इकडे. आजा आम्ही तिघं पण खेळतोय. हा या इकडे. चला हे थांबा रे. रोया इकडे थांब. हा चला. ए निवड्या इकडे थांब. चला एक मॅच होऊन जाऊन द्या. इकडे काय बॉल. हा खेळ. पहिल्या बॉलला विकेट अरे आहे. टाक तरी. झालं बोंबाले सगळं हीच खेळणार, आपल्याला काही खेळा भेटणार नाही. आयडिया फौजी येते तर आपण सोन्याआंबाला जाऊयात का? सोन्याआंबा इकडे काय? अहो चला दाखवतो. आता ही इकडचं तिकडचं बॉल आणलं सांगणार आणि आपल्याला बॅटिंग पण देणार नाही. मग चला आपलं जाऊ. चला 1 मिनिट. चला चला. अगं कवाची गेल्यात, जेवायची वेळ झाली. एक काम कर, तू ते राघूला घे बोलवून, त्याला मिरच्या खायला घालू. मिरच्या? अगं म्हणजे ते शिंबाला बोलवून घे की, त्याला खायला प्यायला घालायला पाहिजे का नको? मामी अहो त्यांनी ऐकलं तर लई प्रॉब्लेम होईल बरं का. तुम्ही असं त्यांच्या समोर रागू बिगू बोलू नका. अगं काय तर काय बोलती, त्याच्यासमोर कशाला बोलते मी? तिथले लय भूक लागली, जेवायला वाढ की. आता एकटा चालू आहे. सिम्बा कुठे? थांब आलोच. थांबा, कुठं निघाला? सांगा की सिम्बा कुठे आहे? ते माझ्या संगच होते, क्रिकेट खेळत होते, आलो मी त्यांना घेऊन. अहो अजिंक्य जरा तर काय कळतंय का नाही तुम्हाला?
पोराला तिथंच ठेवून आलाय बाई. तरी वाटलं तर तुम्हाला काय ना काय तर घोळ घालून ठेवणार म्हणून. त्यांना परत घेऊन आल्याशिवाय घरात येऊ नका आता. जा. नाही आलोच तिकडेच आहेत तर ते माहिती आहे मला. बया काय बाई माणूस आहे. कुठं सोडून आलात लहानपणाला काय माहित.